नगर महामार्गावरील अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचं स्थान असलेल्या रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। जर तुम्ही पुढील काही दिवसात दर्शनाचा प्लॅन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। मंदिर 15 एप्रिल 2026 पासून 31 जुलै 2026 पर्यंत बंद राहणार आहे। अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत रांजणगाव देवस्थानचा कायापालट करण्यात येणार आहे। मंदिर सुरू ठेवून ही मोठी कामं करणं तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याने ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीत मंदिर बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी ही बदल करण्यात आलाय। ऐतिहासिक वारसा जपत मंदिराच्या अंतर्गत काही भागांची डागडुजी, मंदिराभोवतीची जुनी फरस बदलून नवीन दगडी बांधकाम करणे, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील नगाराखान्याचं नूतनीकरण, भाविकांच्या सोयीसाठी संपूर्ण परिसराचं नियोजनबद्ध व्यवस्थापन, या सगळ्या बाबींमुळेच मंदिर बंद राहणार आहे। इथल्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की इथली जी गणेशाची मूर्ती आहे ती अत्यंत भव्य असून ती 10 सोंड्यांची आणि 20 हातांची आहे। हे अष्टविनायकांपैकी एक अत्यंत शक्तिशाली आणि जागृत असं देवस्थान मानलं जातं। 31 जुलैपर्यंत मंदिर बंद राहणार असल्याने भाविकांनी आपल्या वारीचे किंवा दर्शनाचे नियोजन त्याप्रमाणे करावं। विकास कामानंतर भाविकांना अधिक चांगल्या सोयी सुविधांसह श्री महागणपतीचं दर्शन घेता येईल। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।